सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. लोकसहभागातून शाळेला LED टीव्ही. वळसंग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती शाळेत आनंदाचे वातावरण. चव्हाण वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने लोकसहभागातून एक उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आला. शैक्षणिक सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी जपत डाळिंब व्यापारी श्री संगाप्पा शामराव सज्जन यांनी शाळेसाठी 42 इंची LED टीव्ही भेट देत मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आधुनिक साधनांची भर पडली असून संपूर्ण शाळेत आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा उपक्रम वळसंग ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ पूजा रमेश माळी व ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाफ यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत लोकसहभाग मिळवून विविध विकासात्मक उपक्रम राबविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शाळा, सामाजिक संस्था, व्यापारी, नागरिक व स्थानिक संघटनांना गावाच्या गरजा समजावून सांगून शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधा यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग मिळविण्याचे कार्य सातत्याने करण्यात येत आहे. त्यातूनच चव्हाण वस्ती शाळेसाठी ही आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होऊ शकली आहे. या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अनिल विलास पाटील, उपाध्यक्ष श्री दिनेश कारंडे, ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाफ तसेच संजय शिंदे सरकार, रमेश माळी, संतोष स्वामी, आप्पासाहेब बिराजदार, केंचराव वगैरे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते LED टीव्ही शाळेकडे औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आला. LED टीव्हीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिडिओ, डिजिटल अध्ययन सामग्री व चित्रफितींचा प्रभावी वापर करता येणार असून अध्ययन प्रक्रिया अधिक सुलभ, रोचक व परिणामकारक ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्यापन शिक्षण प्रक्रियेला नवी दिशा मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षक श्री म्हाळाप्पा कुळाळ सर आणि श्री देवप्पा कारंडे सर यांनी उपकारकर्ते श्री संगाप्पा शामराव सज्जन यांचे मनःपूर्वक आभार मानले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत लोकसहभागातून शिक्षणासाठी दिलेले हे योगदान इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे शाळेतील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्यांनी लक्ष ठेवलं. परवा मी फिरून बघितलं, सर्व झाडा अतिशय सुस्थितीत आणि चांगली पाणी घालून मुलांनी आणि शाळेने लक्ष दिले. जर शाळा इतके अध्यक्ष उपाध्यक्ष शाळेने जर एक पाऊल पुढे ठेवला तर निश्चितपणे गाव आणि ग्रामपंचायत आपल्या पाठीशी राहील आणि शाळेच्या मुलांची गुणवत्ता वाढीसाठी जे जे काय लागेल ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही सर निश्चितपणे मदत करू आणि ते आमचं कर्तव्यच आहे. शाळाची गावची मुलं शिकली पाहिजेत हे निश्चितपणे त्यासाठी करू. तुम्ही फक्त आम्हाला सांगा हे आवश्यक आहे, त्यासाठी आम्ही सर्व गावच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून करू. या ठिकाणी आज जो कार्यक्रम झाला खरं मनाला आनंद वाटला. असंच नेहमी नवनवीन उपक्रम हाती घेऊन आपण पुढे जाऊ आणि गावचा आणि शाळेचा सुद्धा विकास साधू. एवढं मी बोलतो आणि थांबतो. आणि आमचा इथं सत्कार केला, बोलवला, मनापासून आनंद वाटलं. असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहावं हे व्यक्त करतो, थांबतो. टीव्ही येतेच तुम्ही देतो म्हणजे दिले मी आज आणि अजून एक टीव्ही आपल्याला 2 दिवसात आपल्याला भेटणार आहे. 2 दिवसात आपल्याला टीव्ही त्यासाठी लागणार आहे ना, त्यालाही एक टीव्ही आपल्याला द्यायचा आहे. 2 टीव्ही आपण नियोजन केलेलं आहे आणि अजून एक विषय होता की पाटील म्हणजे एक स्वप्न आहे की हे जिल्हा परिषद शाळा चव्हाण वस्ती त्यांना टॉप मध्ये न्यायचं आहे. स्वप्न आहे. परवा त्याने माझ्या एक 8 दिवस पाठीमागे त्याने मला बोलून दाखवले की मला इथं कुठलीही कमतरता मी इथं करणार नाही आणि मला ही शाळा आम्ही स्वतः दर्श घालून तर टॉपला मला ही शाळा न्यायचं आहे. की त्याने परवा बोलून दाखवले तसं तुम्ही त्याला सहकार्य करून त्यांची इच्छा पूर्ण करावं तिचं आमचं म्हणणं आहे. एवढं बोलून मोबाईल पासून
नव्हती. आम्ही खूप दिवस मागत होतो. सरपंच साहेब म्हटले होते की तुम्हाला आम्ही टीव्ही नक्की देणार. आणि सज्जन साहेबांनी एवढं मोलाचं पुण्याचं काम केलं की जी गरजेची वस्तू होती सगळं आमच्याकडे होतं. कपाट, बेंच, सगळं, टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर सगळं आहे. पण टीव्ही महत्वाचं, पाढे असतील, बेरीज गणित वजाबाकी गणित असतील, कविता चालीवर असतील, एवढी छानशी वस्तू. साहेब तुमच्या पाठीशी आमच्या सर्व मुलांचे आशीर्वाद खूप चांगले. तुम्ही एवढ्या या गावचे रहिवासी नाही इथले रहिवासी नसताना सुद्धा सरपंचाच्या शब्दांना मान देऊन तुम्ही शिंदे सरकार हे सगळ्यांच्या ह्याच्यातनं प्रयत्नातनं आमच्या शाळेला टीव्ही दिली. त्याबद्दल आम्ही तुमचे शाळेच्या वतीनं आमच्या चिमुकल्यातर्फे खूप खूप आम्ही तुमचे आभारी आहोत. सरपंच साहेबांनी या टीव्हीच्या कामासाठी खूप प्रयत्न केले टीव्ही देण्यासाठी. आणि दुसरी टीव्ही आता 2च दिवसात येणार आहे. त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे त्यांनी. त्याबद्दल सरपंच साहेबांना सुद्धा मी शाळेच्या वतीनं खूप खूप आभार मानतो. त्यानंतर आपले जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.